राज्यात शेतीला पूर्णवेळ वीज देण्यासाठी लवकरच नवं सौर ऊर्जा धोरण येतंय। तसंच शेतकऱ्यांनी ऊर्जा विभागाचं 10,000 कोटींचं थकीत देण्याचा प्रयत्न केल्यास शेतीला वीज पुरवण्यातलं सातत्य राखणं सोपं जाईल, असं राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं। त्यांच्याशी संवाद साधलाय माझा नाशिकचा सहकारी जयराम पुरी यांनी। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत। महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त होणार का, हा खरं तर सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे। यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे, स्वतः ऊर्जा मंत्री म्हणून त्यांचं व्हिजन काय आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, स्वागत करतो आपलं साम टीव्हीमध्ये। महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त होणार ह्या घोषणा महाराष्ट्र ऐकून आता खरं तर थकला आहे। नव्या सरकारकडनं याची काही अपेक्षा आहे का? हो, नव्या सरकारकडनं 2-3 गोष्टी आम्ही करतो आहे। या राज्याचा नवीन सोलर पॉलिसी येत आहे। आतापर्यंत ही सोलर पॉलिसी नव्हती आणि ज्याप्रमाणे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे आम्ही 10% आमचा जो शेअर आहे देशाचा 10,000 मेगावॅट आम्ही जी पॉलिसी आणतो आहे शासन म्हणून, त्यातनं मोठा रिलीफ राज्याला मिळणार। नवीन ज्या ठिकाणी पॉवर प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी PPP मॉडेल आणण्याचा प्रयत्न आहे, त्यातनं काही लोड शेडिंगला रिलीफ मिळणार आणि सर्वात मोठा रिलीफ मिळणार तो सोलर पंपातनं। कृषी पंप हे जर सोलरवर आणले सर्व तर 12 तास त्यांना दिवसानी वीज घ्यायची गरज पडणार नाही आणि रात्रीच्या वेळी मग ते वीज आहेच आपल्याकडे। रात्रीच्या वेळी सरप्लस असल्यामुळं रात्रीला लोड शेडिंग राहणार नाही। दिवसानी त्याला कृषी पंपांना आमचा जो शॉर्टफॉल आहे आज 500 मेगावॅटचा, तर दिवसांनी आम्ही सोलरवर समजा 5 लाख आता देतो आहे पंप, आम्ही 40 लाख पंप आहे राज्यामध्ये। 10 वर्षाचं हे प्लॅनिंग करून जवळपास आम्ही यातनं लोड शेडिंगनं बाहेर आणण्याचा प्रयत्न होईल। यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे की नव्यानं वीज निर्मिती होणं मोठ्या प्रमाणात। त्यासाठी सरकारचं धोरण काय, नवी वीज निर्मिती होण्यासाठी? मी सांगितलं की 10,000 मेगावॅट सोलर आणि कोजन आणि विंड पॉलिसी येत आहे, त्यातनं मोठा रिलीफ मिळेल। पण शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे, परंतु शेतकऱ्यांना सोलर पंपावर त्यांचे पंप चालावेत, पाणी मोठ्या प्रमाणात शेतीला उपलब्ध व्हावं आणि त्यासाठी लागणारी वीज शेतकऱ्यांना मुबलक दरामध्ये मिळावी। थकीत वीज बिलाचाही प्रश्न आहे, तर शेतकऱ्यांसाठी काही सांगाल का? शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की सध्या जे 10,000 कोटी थकीत आहे राज्यामध्ये, या जवळपास आम्ही जर ॲव्हरेज केला, एकीकडे 8-9 रुपये वीज इंडस्ट्रीला चालली आहे रेट, दुसरीकडे कॉमर्शियलचा खूप रेट आहे, रेसिडेन्सचा रेट वाढतो आहे आणि शेतकऱ्याला आम्ही 1 रुपयापर्यंत रेट देतो आहे, त्यातून 10,000 कोटी थकीत आहे। कृषी संजीवनी योजना दिली 50% माफी करून, त्या योजनेतही खूप फायदा होत नाही आहे। आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला विनंती आहे की इतकं सारं हे जे कंपनी उभारणे, कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे, वायर टाकणे, लाईन करणे, हे करणे, राज्याला पैसा पाहिजे। 10,000 कोटी रुपयातने 1 रुपया युनिट दिलेला आहे वीज शेतकऱ्यांना, दुसरीकडे 8 रुपये युनिट कंपनीला, काही ठिकाणी 11 रुपये गेला आहे। सर्वची सबसिडी तिकडे लोड करून इकडे सबसिडी दिला आहे, त्यांना लोड केला आहे कॉमर्शियल, रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रीला। तो लोड करून आम्ही 1 रुपयावर जर आणतो आहे, तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की 10,000 कोटीचं थकीत आहे ते जर लवकर मिळालं तर निश्चितपणे आम्ही काही त्यातलं कनेक्शन डिस्कनेक्ट करत नाही, त्यांना जबरदस्ती करत नाही, त्यांचा वीज कापणार नाही, कुठलंच काही करणार नाही। पण माझी विनंती सोशली राहील त्यांना की त्यांनीसुद्धा वीज कंपनीला मदत करावी। 10,000 कोटीचं जर आम्हाला लवकरात तेवढं जर पैसे मिळाले, खूप कमी रेटनी वीज दिली आम्ही, तर त्यामध्ये काही नवीन पॉवर स्टेशन टाकता येईल, काही इन्फ्रास्ट्रक्चर अजून मजबूत करता येईल, शेतकऱ्याकरता अजून काही त्या स्कीम आणता येईल। 10,000 कोटी मिळालं तर जास्त पंप येतील, सोलर पंप येतील, तेवढा सपोर्ट त्यांचाही शेतकऱ्याचा लागेल आपल्या माध्यमातून। खरं तर आपण एक भावनिक आवाहन केलं आहे शेतकऱ्यांना, परंतु ज्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्यात, या आत्महत्यांमध्ये काही आत्महत्या ह्या थकीत वीज बिल न भरता आल्यामुळेही काही उदाहरणं आहेत अशी, तर त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवं सरकार, आपण ऊर्जा मंत्री म्हणून, की शेतकरी आत्महत्या त्या तरी कारणावरनं होऊ नयेत? मला असं वाटतं की असे जर प्रकरण काही माझ्याकडे आतापर्यंत कोणी अप्रोच झाला नाही आहे राज्याचा 50 दिवसात की मी वीज बिल मला जबरदस्ती केली, मला कंपनीच्या लोकांनी टार्गेट केलं, जे काही झालं, असा कुठलाही शेतकरी आज तर माझ्याकडे अर्ज घेऊन आला नाही आहे। आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की असे कुठले शेतकरी असेल की ज्यांनी आत्महत्या केली अशा प्रकरणाने, तर त्यांनी त्या परिवारांनी जर माझ्याकडे आलं तर निश्चितपणे काही ना काही उपाययोजना करूच, त्यांना काही सोडणार नाही, त्यांना काही आम्ही मदत करणार असं नाही।
पण असं आतापर्यंत ऊर्जामंत्री म्हणून माझ्याकडे माझा असा कुठला अर्ज आला नाही की माझ्या वडिलांनी माझ्या भावानी तुमच्या वीज अभियंत्यांनी जबरदस्ती केली, त्यांनी टार्गेट केलं म्हणून माझा वडील मरण पावला, त्याचा काही सुसाईड नोट आहे, असा कुठलाही आतापर्यंत माझ्याकडे कोणी मला प्रत्यक्ष भेटला नाही. आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो असं कुठं झालं असेल आणि ते ऊर्जामंत्री म्हणून माझ्याकडे येत असेल तर निश्चितपणे त्यांना काही ना काही रिलीफ मिळेल. वीज चोरी आणि वीज गळती संदर्भात आपल्या ठोस उपाययोजना. काही फीडरवर जे फीडर्स आहेत त्या जे लॉसेसवर जास्त आहे ते लॉसेस रिकवर करण्याकरता तिथे लोकल लेवलला इलेक्ट्रिकल मुलं जे असतील, काही ITI मुलं असतील, आउटसोर्सिंग केलेले सर्व कॉन्ट्रॅक्ट, वीज बिल वाटणे, मीटरिंग करणे, मेंटेनन्स करणे, हे सर्व कॉन्ट्रॅक्ट जे वरून केले आहे ते त्या फीडरवरच सर्व यंत्रणा डेव्हलप करून फीडरला मजबूत करून 2 प्रकारे, एक तर काही आउटसोर्सिंग आपलं त्या परिसरातले काही लोक त्या ठिकाणी घेऊन, दुसरा फीडरवर एक व्यवस्थापन कमिटी तयार करून ज्यातनं सर्व लोकप्रतिनिधी त्या फीडरवर इन्व्हॉल्व होतील, काही लोकांचे गैरसमज दूर करतील, काही ठिकाणी जे बिल भरत नाही ते बिल भरण्याकरता मदत करतील, ट्रान्सफॉर्मर फेल होतात त्याला सोशल इंजिनिअरिंग करतील, ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर बदलतील तातडीनं, व्यवस्थापन समिती निर्माण करणे लोकप्रतिनिधीची फीडरवर, त्यातून जनजागरण करणे आणि वीज मंडळ कंपनीचे आणि त्यांचे संबंध सुधारणे जनतेचे, आणि सोबतच फीडर मॅनेजर योजनेच्या माध्यमातून त्या फीडरवर संपूर्ण यंत्रणा टार्गेट करून जनतेला रिलीफ जनजागरण करणे आणि वीज मंडळ कंपनीचे आणि त्यांचे संबंध सुधारणे जनतेचे, आणि सोबतच फीडर मॅनेजर योजनेच्या माध्यमातून त्या फीडरवर संपूर्ण यंत्रणा टार्गेट करून जनतेला रिलीफ देणे आणि वीज कंपनीला त्या लॉसेसमधून बाहेर काढणे अशी योजना आहे. एक अगदी शेवटचं, महाराष्ट्रातील जनतेला आणि शेतकऱ्यांना ऊर्जामंत्री म्हणून काही संदेश किंवा शुभेच्छा. मी राज्याचा ऊर्जामंत्री म्हणून 50 दिवस माझ्या कार्यकाळाला झाले आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे की या क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल झाले पाहिजे, चांगलं वीज निर्मिती झाली पाहिजे, कमी स्वस्तात वीज निर्मिती झालं पाहिजे, लोकांना चांगला सर्व्हिस दिला पाहिजे, गळती थांबली पाहिजे, या सर्व विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की नवं सरकारचे मुख्यमंत्री आपल्या 24 तासामधले 16 तास काम करत आहे. मी सुद्धा 16 तास काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. जनतेने थोडा जर सपोर्ट मला दिला तर यातनं मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात क्रांती होईल आणि 11,28,00,000 जनतेला या क्षेत्रातनं जे आज गैरसमज दूर करून हे क्षेत्र आपापलं कसं वाटेल, त्यांना हवेचं कसं वाटेल, याकरता मी त्यांना विनंती करणार आहे. आणि जनतेने, शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीने आत्महत्या करू नये. त्यांना काही अडचणी असेल त्यांनी माझ्याशी डायरेक्टली बोलावं, मी अवेलेबल आहे 16 तास. आणि त्यामुळं जनतेला माझी विनंती आहे की आमच्या क्षेत्राला जनतेने थोडी मदत करावी. मी ऊर्जामंत्री म्हणून पूर्ण वेळ काम करण्यास तयार आहे आणि हे क्षेत्र ज्यात थोडं मागं पडलेलं आहे यांना पुढे आणण्याकरता माझ्या प्रभावी उपाययोजना सुरू आहे. निश्चितपणे यातनं मला विश्वास आहे की आम्ही बाहेर निघू. खूप खूप धन्यवाद सर. नव्या सरकारकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत जनतेला आणि त्या पूर्ण करण्यासाठी नवी वीज निर्मिती केंद्र उभारले जातील. महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त करण्यासाठी खास करून हे प्रयत्न होणार आहेत. याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या योजना ऊर्जामंत्री घेऊन येत आहेत. लोकेश माळीसह जयरामपुरी, साम TV, नाशिक.